मराठे मुंबईमध्ये घुसणार म्हणजे घुसणार ही भाषा करत आहेत संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील. आणि जरांगे पाटलांचं हे मोठं आव्हान फडणवीस सरकार समोर असणारच आहे. एकीकडे ओबीसी डीएनए असलेले मुख्यमंत्री, फक्त ओबीसीचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. देशाचे पंतप्रधान देखील ओबीसीच आहेत आणि 15 वर्षापासून ते देशावर शासन करतायत. ओबीसी प्रधानमंत्री असणं ही अभिमानाची गोष्ट आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलून दाखवत आहेत. परंतु ओबीसी डीएनए असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना भलं मोठं डोंगरा एवढं आव्हान मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने भेटलेलं आहे. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनीच एक युक्तिवाद केला होता, अध्यादेश काढू दिला, परंतु त्याला पारित करण्याचं काम केलं नाही, तो मागे घेण्यात आला आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू होतं ते कुठेतरी अर्थहीन राहिलं बऱ्यापैकी, असंच आपल्याला म्हणावं लागेल. बऱ्याचशा मराठी युवकांना कुणबी प्रमाणपत्र जरी भेटलं असलं परंतु सरसकट आरक्षण मराठा समाजाला भेटलेलं नाहीये. मागच्या वेळी जे देवेंद्र फडणवीसांनी केलं, मराठा समाजासोबत छळ केला, साम दाम दंडभेद सर्व प्रकारची नीती युक्ती वापरून देवेंद्र फडणवीसांनी बघितली. परंतु यावेळेस ओबीसीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे महाराष्ट्राचे नाहीत, 12 बलुतेदारांचे नाहीत, 18 पगड जातीचे नाहीत, तर फक्त ओबीसीचे आहेत. आणि काही लाचार मराठा आमदार ज्यांना कुठलीही लाज शरम हया काहीही राहिलेले नाहीये, जे बिनलाजे झालेले आहेत, असे मराठा आमदार देवेंद्र फडणवीस यांना आपला नेता मानतायत. स्वतःच्या पित्यापेक्षा देखील देवेंद्र फडणवीसांना जास्त महत्व देत आहेत, कारण की त्यांना सत्ता उपभोगायची आहे. आणि चाटुगिरी करण्याचे चाटण्याचे धंदे या मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी केलेले आहेत. आणि म्हणून या चाटणाऱ्या मराठा आमदारांना किंवा चाटणाऱ्या मराठा खासदारांना कधी यावेळेस दगाफटका मराठा समाजासोबत केला किंवा मुंबईला जरांगे पाटील जात असताना काही धोका देण्याचं काम या सरकारने केलं, तर मनोज जरांगे पाटील व या महाराष्ट्रातील आरक्षणापासून वंचित असलेला जो काय 32-33% मराठा समाज आहे, या आमदारांना आणि खासदारांना घराच्या बाहेर पडू देईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस जरांगे पाटील मागच्या वेळी गेले, तुम्ही त्यांचा काय म्हणते मिसयूज करून घेतला, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याचा तुम्ही त्यांना फटका दिला. आणि अति झालं तर मी कार्यक्रम करत असतो, ही एकनाथ शिंदेची देखील भाषा होती. तुतारीचा वास काही लोकांना येत होता आणि भारतीय जनता पक्षाला याची किंमत देखील लोकसभेच्या वेळी मोजावी लागली. आणि विधानसभेमध्ये होट चोरी करून मतदान चोरी करून तुम्ही सत्तेत आलात, ही वास्तविकता आता वाटू लागली आहे. कारण की ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केले त्यावरून तर हेच दिसतं. आता सरकार समोर काय पर्याय आहेत कधी मनोज जरांगे पाटील मुंबईला आले तर? पहिला पर्याय आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकणे. दुसरा पर्याय आहे, कधी मनोज जरांगे पाटील तयार झाले तर स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्या माध्यमातून आरक्षण देणे. किंवा तिसरा पर्याय सरकारसमोर असेल की काहीतरी वेगळा युक्तिवाद लढवणे, काहीतरी चतुरपणा दाखवणे, जेणेकरून मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहील आणि पुन्हा एकदा जरांगे पाटलांना कॉम्प्रोमाइज करायला लावून, तसं ते कॉम्प्रोमाइज तर करणारच नाहीयेत, पण काहीतरी करून मुंबईपासून दूर ठेवणे, हा सरकारसमोर पर्याय असेल. पहिला पर्याय सोयीस्कर वाटतो की स्वतंत्र प्रवर्ग देऊन मराठा समाजाला आरक्षण देणे, पण याच्यामध्ये 90% तरी जरांगे पाटील तयार राहणार नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे स्वतंत्र प्रवर्ग जास्त काळ टिकत नाही, तो थोड्या दिवसच टिकतो. दुसरा पर्याय ओबीसी मधून आता मराठा समाजाला आरक्षण देणे. बच्चू कडू यांचं एक विधान होतं की ओबीसी प्रवर्गाचं 10% आरक्षण वाढवावं आणि त्यामध्ये मराठा समाजाला घुसवावं. हाच एक पर्याय देवेंद्र फडणवीस सरकार समोर ठळकरित्या असू शकतो आणि सर्वात योग्य पर्याय असू शकतो. किंवा तिसरा पर्याय जो देवेंद्र फडणवीस सरकार समोर आहे तो म्हणजे चातुर्य दाखवून, स्वतःचा अहंकार जिवंत ठेवून आणि मनोज जरांगे पाटलांची व जरांगे पाटलांसोबत असलेल्या मराठा समाजाची जिरवायची. हा पर्याय देवेंद्र फडणवीसांच्या बुद्धीला पटणारा असेल, कारण की देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी अहंकाराची चरबी चढलेली दिसते आणि म्हणून अहंकारी फडणवीसांनी दडपशाही आजमावण्याचा किंवा
पोलीस बघून घेतील ही जी त्यांनी भाषा केलेली आहे तो याचाच एक भाग दिसतो. आणि थोडीफार जनाची नाही तर मनाची जरी आपण माणूस आहोत, आपण माणसासारखी भाषा करावी, माणुसकीत राहावं, सत्तेची एवढी काही गुरमी किंवा हवा डोक्यात जाऊ देऊ नये, पोलीस बघून घेतील ही भाषा आपण 12 कोटी जनतेचे प्रमुख आहात आणि त्या प्रमुखाला शोभते का याबद्दल जरा थोडाफार तरी विचार करावा. आणि म्हणून अन्न खात असलेले, आता मजबुरीने म्हणावं लागतंय की अन्न खात असलेले जे मराठा आमदार आणि खासदार आहेत त्यांनी अन्नच खाल्लंय का हा देखील एक विचार करावा लागेल. कधी मराठा समाजासोबत दगाफटका होत असेल आणि शेपूट घालून कधी शांत शंड होऊन आणि गांडू होऊन कधी हे मराठ्यांचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार कधी शांत बसणार असतील तर थू आहे अशा लोकांवर. कारण की एक समाज तुम्हाला मतदान देतो, त्या समाजामुळे तुमचं नेतृत्व आहे, त्या समाजामुळेच तुम्ही जे काय बनलात ते बनलात. एसीची गाडी, बंगला, करोडपती अरबपती तुम्ही झालात. त्या समाजाचं रक्त पिण्याचं काम करताना थोडीफार लाज या लोकांना वाटली पाहिजे. आणि म्हणून दळभद्री, दलिंदर आणि गलिच्छ मराठा समाजाविरोधी जे काय आमदार खासदार आहेत अशा खासदारांना फिरू देण्यात येईल का हा देखील त्यांनी विचार करावा. आणि एकंदरीत पाहता मनोज जरांगे पाटलांचं मोठं आव्हान फडणवीस सरकार समोर आहे. फडणवीस पूर्णपणे डोकं लावण्याचा प्रयत्न करतील की कशा पद्धतीने मी हे आंदोलन दाबू, कशा पद्धतीने हे आंदोलन दडपू, कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना क्रिमिनलाइज करू. ज्या पद्धतीने मागच्या वेळी 4-5 लोक मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यासाठी यांनी सोडले होते, देवेंद्र फडणवीसांनी काही टगे सोडले होते, काही हरामखोर सोडले होते, तसे काही हरामखोर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस पुढे करतील. आणि स्टेट मीडिया जी भारतीय जनता पक्षाच्या कंट्रोलमध्ये आहे ती स्टेट मीडिया देखील त्या लोकांना वारंवार दाखवेल आणि जरांगे पाटलांची जितकी काय बदनामी करण्यात येईल ती करण्याचा प्रयत्न फडणवीस करतील असंच कुठेतरी वाटते. परंतु पोलीस बघून घेतील ही अरेरावीची ही उग्र भाषा फडणवीसांना शोभते का आणि फडणवीस मराठा समाजापेक्षा मोठे आहेत का, महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत का हा विचार कुठेतरी व्हावा. आणि या दलिंदर गलिच्छ, आता मी शिवी देखील दिली असती परंतु शिवी देणे शोभत नाही. व्हिडिओमध्ये एक बॅड मेसेज जातो आणि केस झाली तर ती अंगलट येऊ शकते. आधीच मला माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलंय की ऑन कॅमेरा तू यांना शिवी देऊ नकोस, शिवी देण्यासारखंच यांचं कॅरेक्टर राहिलेलं आहे. आणि म्हणून या दळभद्री सरकारला जाग येऊ आणि मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण भेटो आणि विजयाचा गुलाल खऱ्या अर्थाने यावेळेस मराठा समाजाच्या अंगावर पडो, जल्लोषात पडो. आणि छत्रपती शिवरायांचे पाईक, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर, आचरणावर, व्यवहारावर चालणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना एक मोठं यश मिळो. मराठा समाजाचं दैवत आता मनोज जरांगे पाटील बनलेलेच आहेत. आणि म्हणून या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळो आणि कोटीच्या संख्येने जा, लाखाच्या नव्हे कोटीच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तुम्ही जा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन करा. आणि हे सरकार झुकलं नाही, वाकलं नाही तर मोडलं पाहिजे, या सरकारचा कंबरड मोडलं पाहिजे अशी काय अवस्था या शासनाची करून टाका. कारण की जी गुरमी, जो माज, जी मस्ती सत्तेची यांच्या अंगी आहे ती मस्ती, गुरमी, माज मराठे उतरवतील आणि नुसते वाकवणार झुकावणार नाही तर मोडतील हे या शासनाला दाखवून द्या एवढीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.